मोठा धक्का मानला जातोय। तर बेस्ट पतपेढीच्या एकूण 21 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल आपण अगदी सुरुवातीला जाणून घेणार आहोत। तर हा निकाल नेमका काय लागलाय, कसा लागलाय यावरती ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर। तर निकालाचं समीकरण कशा प्रकारे होतं, एकूण जागा होत्या 21, त्यापैकी 14 जागा या शशांकराव पॅनल न जिंकलेल्या आहेत। सहकार समृद्धी पॅनलने एकूण 7 जागा जिंकलेल्या आहेत, ज्यामध्ये कोण कोण आहे ते आपल्याला स्पष्टपणे या फोटोंच्या माध्यमातून दिसतंय। मात्र उत्कर्ष पॅनल, ज्यामुळे प्रतिष्ठेची ठरलेली ही निवडणूक म्हणजे ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतरही 0 जागा त्यांना त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत एवढं निश्चित। आणि याच पराभवामुळे ठाकरेंच्या शिवसेनेनं बेस्ट मतपेढीमधील 9 वर्षांची सत्ता गमावली। निकालाबाबत जेव्हा मनसे आणि ठाकरेंच्या बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांना विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी पैशांपुढे आम्ही कमी पडल्याचा गंभीर आरोप केलेला आहे। तर दुसरीकडे भाजपनं मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावलेले असून अशा प्रकारची वक्तव्य करणं हेच चुकीचं असल्याचं शिंदेंच्या शिवसेनेचं देखील म्हणणं आहे। दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला या पॅनलला एकही जागा न मिळाल्यानं शिवसेना आणि मनसेची चिंता वाढली आहे। कारण बेस्टच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची आगामी महापालिका निवडणुकीतील संभाव्य युती आणि त्यांच्या राजकीय ताकदी या संदर्भामध्ये शंका उपस्थित होऊ लागलेली आहे। बेस्ट पतपेढीतील या पराभवामुळे त्यांच्या महापालिका युतीच्या सामर्थ्याबाबत आता प्रश्न निर्माण झालेले आहेत। तसंच हा जो बेस्टचा निकाल आलेला आहे हा आगामी महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंसाठी अलार्म म्हटलं तरी हरकत नाही आहे। दरम्यान या निकालातून नेमकं काय दिसलं त्यावर आपण एक नजर टाकणार आहोत। तर ठाकरे बंधूंच्या विरोधकांचं बळकट झालेलं संघटन, कामगार संघटनांमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती आणि शशांक राव यांचं संघटन अधिक प्रभावी ठरलं। स्थानिक कार्यकर्ते आणि नियमित सदस्यांचा विश्वास हा ठाकरे बंधूंऐवजी विरोधकांकडे झुकल्याचं या निकालावरून तरी स्पष्ट होताना दिसतंय। आणि या निकालामुळे ठाकरे बंधूंच्या आकर्षणावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय बरं का। कारण बेस्टच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीला कुठलीही जागा मिळाली नाही, म्हणजेच कामगारांकडून आणि संघटनांकडून त्यांना अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही। आणि यामुळे पुढील निवडणुकीसाठी ही जोडी आकर्षण राहील का याबाबत या निकालावरून प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। पुढचा मुद्दा म्हणजे आगामी काळात जर ठाकरे बंधूंची युती झालीच तर ती प्रभावी ठरणार आहे का? कारण ठाकरे बंधू एकत्र आल्यावरही बेस्टच्या निवडणुकीत त्यांच्या पदरी मोठी निराशाच पडलेली आहे। वाट्याला आलेल्या या अपयशामुळे आगामी मुंबई महापालिकेसाठी दोन्ही भावांची युती ही अप्रभावी ठरते की काय, अशी अनेकांनी शंका व्यक्त केलेली आहे। ही तर बेस्टची निवडणूक होती, मात्र महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तरी ठाकरे बंधूंना मतदार ओढण्यात यश येणार आहे की बेस्टच्याच निकालाची पुनरावृत्ती त्यावेळेला देखील पाहायला मिळणार आहे, हे तर आता येणारा काळच सांगेल। कारण बेस्ट पतपेढी ही महापालिका निवडणुकीसाठी सेमी फायनल मानली जात होती। बरं, या निकालावरून ठाकरे बंधूंना आपली रणनीती बदलण्याची गरज आता वाटू लागलेली आहे। बेस्टमध्ये झालेल्या या पराभवामुळे ठाकरे बंधूंना पुढच्या निवडणुकांमध्ये स्थानिक मुद्द्यांवरती म्हणावी तशी पकड मिळवण्यामध्ये अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे। तसंच मतदारांना आकर्षित करण्याचं मोठं आव्हान हे ठाकरे बंधूंपुढे असणार आहे। बरं, बेस्टची ही निवडणूक ठाकरे बंधूंच्या युतीची लिटमस टेस्ट असल्याचं बोललं जात होतं आणि त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंच्या युतीची पुढील दिशा नेमकी काय असेल हे अजूनही अस्पष्ट आहे। ते एकत्र येतील की वेगवेगळी वाट